नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 21 जुलैच्या करंट अफेअरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या करंट अफेअरला सुरुवात करूया. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी रिसेंटली मॉल्डोवा ह्या देशाला भेट दिलेली आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे तेथील प्रेसिडेंट माया संदू यांनी. तर यावरच आपले पुढील प्रश्न आधारित आहे आणि ही भेट झालेली आहे त्यांची चिसिनाऊ या शहरामध्ये. मॉल्डोवा या देशामध्ये भेट देणारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मॉल्डोवा येथे कोणी उत्साहात स्वागत केले? तर राष्ट्रपती माया संदू यांनी त्यांचे मॉल्डोवा या देशामध्ये उत्साहामध्ये स्वागत केलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, मॉल्डोवा प्रजासत्ताकाला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण आहेत? तर मॉल्डोवा ह्या प्रजासत्ताकाला भेट देणाऱ्या पहिला राष्ट्रपती बनलेला आहे द्रौपदी मुर्मू. यानंतरचा प्रश्न आपल्यासाठी, दोन्ही नेत्यांमधील चर्चा प्रामुख्याने कोणत्या विषयावर केंद्रित होते? तर यांचा विषय होता द्विपक्षीय भागीदारीचा संपूर्ण पट, दोन्ही देशामध्ये कशी भागीदारी होणार. यानंतर, भारतीय राष्ट्रपतींचे औपचारिक स्वागत आणि गार्ड ऑफ ऑनर मॉल्डोवामधील कोणत्या शहरात करण्यात आले? तर मॉल्डोवामधील त्या शहराचं नाव आहे चिसिनाऊ शहर. यानंतरचा प्रश्न आपल्यासाठी आहे, फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने राहवीर स्कीम सुरू केलेली आहे? तर तो केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे, मिंडा उगास सिन्केव्हिसियस यांनी नुकतीच कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे? तर हे पंतप्रधान आहे लिथुआनिया या देशाचे. असा प्रश्न बरेचदा पेपरमध्ये येतो. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच तरुणांच्या कौशल विकासासाठी कौशल सेतू आणि कौशल सारथी नावाचे पोर्टल लॉन्च केलेले आहे? तर हे पोर्टल लॉन्च करणारे स्टेट आहे उत्तर प्रदेश राज्य. भारतातील पहिल्या AI एकात्मिक व्हर्टिकल युनिव्हर्सिटी कॅम्पसचे, दॅट इज AI इंटिग्रेटेड व्हर्टिकल युनिव्हर्सिटी कॅम्पसचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर हे शहर आहे चेन्नई हे शहर. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातील 75व्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन कोणत्या राज्यातून केले आहे? तर ते राज्य आहे पंजाब. इथून त्यांनी या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आहे. कायदेशीर प्रकाशनांपर्यंत डिजिटल पोहोच वाढवण्यासाठी नुकतेच EVSP पोर्टल खालीलपैकी कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे? तर ते आहेत अर्जुन राम मेघवाल. यानंतरचा प्रश्न, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म्स म्हणजेच याचा अवॉर्ड मिळालेला आहे? तर ते आहे आर्टिकल 370 नावाची मूवी. यानंतर 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, दॅट इज बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार संयुक्तपणे कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो आहे कार्तिक आर्यनला. चंडू चॅम्पियन आणि मम्मूटी भ्रमयुगम यांना मिळालेला आहे. यानंतर 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हे पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री आहे यामी गौतम, आर्टिकल 370 या चित्रपटासाठी. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट म्हणजेच बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड, तो अवॉर्ड आर्टिकल 370 या मूवीला मिळालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर मराठी फिल्म आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर हिंदीमधून निवडण्यात आलेला चित्रपट आहे श्रीकांत नावाच्या मूवीला मिळालेला आहे. यानंतर 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, दॅट इज बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो आहे राजकुमार पेरियासामी यांना अमरन चित्रपटासाठी. यानंतरचा प्रश्न, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता,
दॅट इज बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा पुरस्कार मिळालेला आहे संजय मिश्रा यांना भक्षक या चित्रपटासाठी. यानंतरचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट मनोरंजक लोकप्रिय चित्रपट दॅट इज बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग होलसम एंटरटेनमेंटचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो आहे कल्की 2898 AD या चित्रपटाला. नीती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली इंडेक्स 2026 इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 नुसार कोणत्या राज्याने देशात अव्वल म्हणजे प्रथम स्थान पटकावले आहे? तर गुजरात ह्या राज्याने ते प्रथम स्थान पटकावलेले आहे. यानंतर जपान ओपन महिला एकेरीचे दॅट इज वुमन सिंगल्स विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू कोण बनलेली आहे? तर नुकतेच PV सिंधू यांनीही जपान ओपनचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून पहिली महिला बनलेली आहे. त्यानंतर पिच ब्लॅक 2026 युद्धाभ्यास भारताचे कोणते लढाऊ विमान सहभागी झाले आहे? तर या युद्धाभ्यासामध्ये भारतातर्फे राफेल हे युद्धाभ्यास लढाऊ विमान सामील झालेले आहे. एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026चे आयोजन कोणता देश करत आहे? तर हे आयोजन होणार आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. यानंतर ऑस्ट्रेलियामधील कोणत्या ठिकाणी हा हवाई युद्धाभ्यास आयोजित केला जात आहे? तर ऑस्ट्रेलियामधील 3 शहरे आहेत, डार्विन, सेकंड टिंडल आणि त्यानंतरचं आहे अंबर्ले. या 3 शहरांमध्ये हा युद्धाभ्यास आयोजित केला जात आहे. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026चा कालावधी काय आहे? तर कधी कालावधीही येऊ शकतो आपल्याला. तो आहे 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 यावेळेस तो युद्धाभ्यास सादर होणार आहे. यानंतर पिच ब्लॅक 2026मध्ये भारतीय हवाई दलाचे इंडियन एअरफोर्सचे एकूण किती हवाई योद्धे दॅट इज एअर वॉरियर्स सहभागी झालेले आहेत? तर इथे 120पेक्षा जास्त एअर वॉरियर्स सहभागी झालेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, भारताने 2028 ते 29 या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दॅट इज UNSCच्या गैरस्थायी जागेसाठी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? तर त्या मोहिमेचं नाव आहे शांती. यानंतरचा प्रश्न आहे, नवीन राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026च्या अंतर्गत इक्विटीवरील परतावाची किमान आणि कमाल मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे? ही आहे किमान 12% आणि जास्तीत जास्त 16%. धन्यवाद.